तुकडोजी महाराजांची जयंती आहे। त्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो। राष्ट्रसंतांनी आपली ग्रामगीता लिहिताना ते शेतकऱ्यांना अर्पित केले होते। त्यांच्या पहिल्या पेजवर शेतकऱ्याचा हल हे सगळं चित्र रेखांकित केलं होतं। तर योगायोग फार चांगला आहे। ज्या वंचित घटकांसाठी ग्रामगीता लिहिली त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज आम्ही धनुष्यबाण शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शेतकरी आणि दिव्यांगांसाठी मजबूतीने उचलल्याशिवाय राहणार नाही। जिथं आहे तिथं प्रामाणिकपणे तेवढ्याच ताकदीने राजकारणात आता आमचा इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहे। सुरुवात शिवसेनेची झाली आणि आता हा शेवटचा जो आम्ही पाहतोय 15-20 वर्ष जे काही राजकारण असेल ते सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेतच राहील अशी ग्वाही देतो। निवड आमदारकीच्या पदासाठी नाही तर मुद्द्याची लढाई अधिक मजबूत झाली पाहिजे। शिंदे साहेबांचा स्वभाव सेवाभावी आहे। रात्री 2 वाजता सुद्धा वर्षा बंगल्याचे दार उघडे होते। देशातला ऐतिहासिक निर्णय तर दिव्यांग मंत्रालय देण्याचं काम केलं। कर्जमाफीमध्ये घेतलेला मोठा पुढाकार निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे आणि म्हणून निवड पद नाही तर विचार जुळणं महत्वाचे असतं आणि विचारासोबत कर्तृत्व महत्वाचं असतं। त्या दोनही गोष्टी आम्ही शिंदे साहेबांमध्ये पाहतो आणि म्हणून आपण पाहतो का ही लढाई फक्त पदापुरतीच मर्यादित राहणार नाही तर आम्ही जे मुद्दे दिले दिव्यांगाचं बळकटीकरण असेल, मंत्रालयाचं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं असेल, शेतकऱ्यांची मजुरांची असेल, हमी भावाची लढाई असेल, आमच्या विधवा भगिनीची लढाई असेल, कामगारांची लढाई असेल आणि युवकांच्यासाठी एक वेगळं धोरण, या सगळ्या बाबतीत ही चर्चा झाली आणि मुद्द्यावर चर्चा करून आपण हा निर्णय घेतलेला आहे। प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून पावलं टाकन पण राजकारण मात्र शिवसेनेचं मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे उभं करता येईल शिवसैनिक उभा करू आणि तो शेतकऱ्यांसाठी, खऱ्या अर्थानं मजुरांसाठी, वंचितांसाठी आणि अधिक दृढ सेवेसाठी जो छत्रपती शिवरायानं जो विचार ठेवला होता, आखरी हे राज्य रयतेचं आहे, ते रयतेचं राज्य पुन्हा निर्माण व्हावं आणि त्या सर्वोच्च गादीवर पुन्हा आम्हाला शिंदे साहेब दिसावं यासाठीच आमचे प्रयत्न राहणार आहे। म्हणून मी आपले आभारही मानतो शिंदे साहेबांचे। आखरी त्यांच्या नावाचा नाथ आहे आणि अनाथांचे ते नाथ पण आहे। तोच एक विचार घेऊन आम्हाला समोर जायचं आहे। मी आपले मनपूर्वक आभार मानतोय। फक्त आम्ही पाहतोय आमदारकीसाठी नव्हे तर हे जे मुद्दे आहेत ते आता मोठ्या शिवसेनेच्या हाती जावं आणि हा अजेंडा आम्ही पाहतोय भगवा झेंडा घेऊन राबवणार आहोत। तो अजेंडा प्रहारचा पांढरा झेंडा घेऊन राबवत होतोय। आता झेंडा बदलला जरी असला तरी अजेंडा मात्र कायम आहे, लक्षात ठेवा आणि तोच अजेंडा घेऊन आपण समोर जाऊ। जे सावंतजी असेल त्यांनी फार आमच्यासाठी सगळं मेहनत केली। आमचे एकनाथजी शिंदे यांनी खरं तर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला समजून घेतलं। आपण सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या सगळ्या अगदी वेळेवर सगळे मुंबईतले कार्यकर्ते इथे उपस्थित राहिलात आणि 25 वर्ष एकनाथजी आम्ही स्वातंत्र्य म्हणजे मी 4 वेळा अपक्ष निवडून येणारा मला वाटते महाराष्ट्रात माल्याशिवाय दुसरा नाहीये। कोणत्याही मोठ्या पक्षाचं पाठबळ नसताना आम्ही ही आतापर्यंत हे सगळं काम सांभाळलं। आता अधिक ते जोमानं आपण सांभाळू। आपण सर्वांचं मी कार्यकर्त्यांचे आभार मानतो। अतिशय प्रामाणिकपणे जिथं राहिलं तिथं प्रामाणिकपणे काम करू, अतिशय प्रामाणिकपणे समोर जाऊ। सर्व कार्यकर्त्यांनी जे मेहनत घेतली सगळ्यांचं नाव घेतलं तर अधिक रागरूग नको म्हणून नाव घेत नाही। म्हणजे सर्वांचे आभार मानून इथे खास करून मीडिया तुमच्या सूत्रानंच हे सगळे सूत्र हलवले। ते सूत्र अजूनही आम्हाला गवसले नाही पण तुम्ही आम्हाला
वारंवार म्हणजे 4-5 दिवसापासून फक्त मीडियावर बच्चू कडू आणि शिवसेना एकनाथजी एवढंच होतं आणि असं वाटलं का नाही फक्त एकच निवडणूक होत आहे का आमदारकीची. म्हणून मीडियाचे पण आभार धन्यवाद देतो आणि ते 2 शब्द. राज्यसभेच्या वेळेलाही शरद पवारांच्या नावाविषयी त्यांच्या मनात संभ्रम होता, पण शरद पवार साहेबांना पाठिंबा देण्याचा पहिला निर्णय काँग्रेसनेच जाहीर केला. ते ठपका आमच्यावर ठेवतात. आता या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी शिवसेनेनं अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली. मला इतकंच म्हणायचं आहे की आपली संख्या तटपुंजी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक निवडणुकीला आपल्याला काही गोष्टी वाटण करून घ्यावं लागेल. आत्ता शिवसेनेला आहे. मागची निवडणूक राज्यसभेची पवारसाहेबांना गेली. पुढली विधान परिषद ही काँग्रेसने घ्यावी अशा प्रकारचं चर्चा होऊ शकते. काँग्रेस पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. मला काल काँग्रेसच्या नेत्याने विचारलं आम्हाला काय मिळणार. आम्हाला काहीच मिळत नाही. काँग्रेसचं नेतृत्व जे आहे त्यांना आम्हाला असं सांगायचं आहे वारंवार, आम्ही दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्तरावर तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. परवाच्या डिलिमिटेशनच्या बिलाला जो काँग्रेसचा विजय झाला काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आणि मोदींचा पराभव झाला, त्याच्यामध्ये आमचे 9 खासदार तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढत होते. 2029 साली जर संधी प्राप्त झाली आम्हाला तर प्रधानमंत्री काँग्रेसचाच होणार आहे आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर. त्याच्यामुळे प्रादेशिक पक्ष राज्यातले हे अधिक मजबूत करणं आणि काँग्रेसच्या बरोबरीने उभं राहतील असं वातावरण निर्माण करणं हे काँग्रेसच्या नेतृत्वाचं कर्तव्य असं मी मानतो. महाराष्ट्रात किंवा पश्चिम बंगालमध्ये, तामिळनाडूमध्ये प्रादेशिक पक्षांच्या हक्कावर तुम्ही डल्ला मारू नका. उद्धव ठाकरे यांच्या भाषेत मोठं व्हिजन ठेवा. आम्हाला या देशाचं नेतृत्व परिवर्तन करायचं आहे आणि ते काँग्रेसच्या नेतृत्वाखाली करायचं आहे. काँग्रेसचा प्रधानमंत्री व्हावा अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे. अशा वेळेला विधान परिषद एखाद्या राज्यातली किंवा अन्य काही पदांसाठी आपल्या मित्र पक्षांशी संघर्ष होऊ नये ही आमची भूमिका आहे. ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची भूमिका आहे. कदाचित ती महाराष्ट्रातल्या नेत्यांची भूमिका असेल काँग्रेसच्या. उमेदवार दिला तर त्यांनी काँग्रेसने त्याची तयारी चालली उमेदवार राहील. ठीक आहे, पाहू आपण. आम्ही चर्चा करू. काँग्रेसशी आमचे संबंध अत्यंत मधुर आहेत. मग सोनियाजी असतील, राहुलजी असतील, खरगे साहेब असतील, के सी वेणुगोपाल असतील, रमेश चेन्नीथलाजी असतील, ठीक आहे, त्यांची नाराजी आम्ही समजू शकतो स्थानिक नेत्यांची. तरीही चर्चेतून मार्ग निघेल. उद्धव ठाकरेंना पाठिंबा होता त्यांचा, मात्र त्यांचं म्हणणं आहे की आता जर विधान परिषद जर तुमच्याकडे जात असेल तर राज्यसभेची लढाई आता ते करणार. कुठली कधी आहे निवडणूक राज्यसभेची? राज्यसभेची जागेसंदर्भात कशी चालू आहे आता. कधी 2 वर्षांनी ना, तेव्हा संजय राऊत निवृत्त होणार आहेत ना, तेव्हा एक विधान परिषद सुद्धा रिकामी होते. पाहू ना काय करायचे त्यावेळेला पाहू. शिवसेना हा सध्या महाविकास आघाडीतला एक मोठा पक्ष, त्यानंतर काँग्रेस आहे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस. प्रत्येकानं आपापल्या भूमिका वठवल्या पाहिजे. शिंदेची शिवसेना 3रा उमेदवार देईल म्हणून उद्धव ठाकरे माघार घेत आहेत असं म्हटलं जातं. अजिबात नाही. अंबादास दानवे शिवसेनेचे उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांना महाविकास आघाडीची जेवढी मतं आहेत तेवढी मिळतील. उद्धव ठाकरे रिमोट कंट्रोलच्या बाळासाहेबांसारखे, कारण की जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला राजकीय भूकंप बघा आमदारकी ही काय उद्धव ठाकरेंचं ब्रेड अँड बटर नाही. त्यांना मुख्यमंत्री पदासाठी सगळ्यांनी आग्रह केला म्हणून त्यांना आमदार व्हावं लागलं आणि आता त्यांनी त्या आमदारकीचा त्याग केलेला आहे. ठीक आहे. सुषमा अंधारे नाराज दिसतात या विधान परिषद, त्यांचं देखील नाव होतं, कारण कुठे नाराजी. मग काय पत्रकारांकडून त्यांना आपण एखादं पद देऊ शकतो का? नाही आहे. त्या नाराज नाही आहे. त्या कडवट शिवसैनिक आहे. एकच जागा द्यायची होती. उद्धव ठाकरे साहेबांनी अंबादास दानवे यांची निवड केली. बोलिये.
सर, विजय वडेट्टीवार और हर्षवर्धन सतपाल की तरफ से कहा जा रहा है कि हमने उद्धव जी के लिए सहमति दी थी विधान परिषद के चुनाव के लिए, लेकिन अंबादास दानवे उतरने के बाद वो भी डिसाइड करें। दूसरी तरफ शिवसेना की तरफ से ये कहा जा रहा है कि जब बाला साहेब ठाकरे थे तो जो विधान परिषद की सीटें बाला साहेब ठाकरे देते थे, लेकिन अब शिवसेना की ऐसी हालत हो गई कि एक सीट के लिए लोगों के पास मतलब गिड़गिड़ा रहे हैं। और इस तरह ऐसा से कौन बोल रहा है? संजय निरुपम, कौन है ये भाई? शिवसेना के नेता, आपको किसने कहा? उन्होंने बयान दिया सर। नहीं, वो शिवसेना के नेता, आपको ऐसा किसने कहा? एकनाथ शिंदे ने तो नहीं कहा। शिवसेना बाला साहब ठाकरे जी की है, जो उद्धव ठाकरे जी की लीडरशिप में है। हमारे पार्टी में ऐसा कोई नेता नहीं है, कोई गिड़गिड़ा नहीं रहा है। ये महाविकास आघाड़ी है और महाविकास आघाड़ी में हम सर्वसम्मति से निर्णय लेते हैं। अंबादास दानवे जी के बारे में उद्धव जी ने निर्णय लिया है और महाविकास आघाड़ी की जितने भी वोट्स है वो दानवे जी को मिलेगी। अब बात ऐसी है कि उद्धव जी के लिए हमारा समर्थन था और दानवे जी का नाम आया, ये बात ठीक नहीं है। अभी कल अगर समझ लीजिए 2029 में सत्ता परिवर्तन होता है, हम चाहते हैं राहुल गांधी जी प्रधानमंत्री हो। अगर कांग्रेस ने, राहुल जी ने तय किया कि मैं नहीं बनूंगा और कोई बनेगा, तो हमारी भूमिका क्या होनी चाहिए? हम ये नहीं कहेंगे ना कि राहुल जी होंगे तो हम समर्थन देंगे, सब रीजनल पार्टी नहीं। बड़ी पार्टी होती है, उसका निर्णय होता है किसको क्या देना है। अगर राहुल जी की जगह, हमारी इच्छा है राहुल जी होने चाहिए, राहुल देश के नेता है, राहुल जी देश के नेता है, लेकिन अगर राहुल जी ने कहा कि मैं नहीं और कोई, तो भी हम समर्थन देंगे। सर, एग्जिट पोल को लेके अरे छोड़ो एग्जिट पोल, सुरुंडली घालून घालून टाका याच्यामध्ये। कोई उलटफेर नहीं है, कोई नहीं। पश्चिम बंगाल में ममता दीदी भारी बहुमत से जीत रही। केरल में कांग्रेस की लीडरशिप में जो फ्रंट बना है वो जीत रहा है। तमिलनाडु में स्टालिन जी की लीडरशिप में डीएमके जीत रही है। आसाम में कांटे की टक्कर चल रही है और पुदुचेरी में डीएमके और कांग्रेस अलायंस जीत रहा है। यही एग्जिट पोल समझ लीजिए। सर, अंबादास दानवेच्या नावाची मोठी घोषणा होती की उद्धव ठाकरेंच्या ऐवजी अंबादास दानवे लढतील. उद्धव ठाकरेंनी घोषणा करणं अपेक्षित होतं. आदित्य ठाकरेंनी घोषणा केली, कार्याध्यक्ष पदाकडे आदित्य बघा ठाकरे त्याचा बघा, उगाच कुठेतरी तुम्ही विषय भरकटवू नका. उद्धव ठाकरे यांनी पहिलंच मन बनवलं होतं की त्यांना लढायचं नाही. जेव्हा त्यांनी राजीनामा त्यांची निवृत्ती झाली विधान परिषदेतून, तेव्हाच त्यांचं मन आणि त्यांची भूमिका स्पष्ट होती की मला आता पुन्हा विधिमंडळात यायचं नाही. त्यांनी तेव्हाही स्पष्ट केलं, आमच्याशी बोलतानाही त्यांनी वारंवार स्पष्ट केलं आणि काल त्यांनी योग्य वेळी शिवसेनेचा उमेदवार जाहीर केला. सर, बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेच्या पक्षात प्रवेश करत आहेत आणि त्यांनी सांगितलं की मी एकनाथ शिंदेकडनं विधान परिषदेची उमेदवारी अर्ज जो आहे तो भरतोय. शिवसेना वाढवण्यासाठी मी काम करेन आणि एकनाथ शिंदेचा त्यांचा पाईक बनून मी काम करेन. पक्ष विलीन करणार आहेत का ते? हो, पक्ष प्रवेश करतायत, ऑलरेडी पोहोचलेले आहेत ते नंदनवन या निवासस्थानी. हो, पण मी त्यांचं आत्ताच एक स्टेटमेंट ऐकलं की माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? कष्टाने वाढवलेला माझा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडूंचं एक स्टेटमेंट मी आत्ताच वाचलं नाही, ऐकलं. आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते. अर्थात ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचा निर्णय एका आमदारकीसाठी, याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता संपलेली आहे. हेच बच्चू कडू माननीय उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, त्यांना मंत्रिपद दिलं होतं.